मला आवडलेली आजची कविता ही माय आहे. पाचपोड यांची कविता आहे ही आणि ते विदर्भातील कवी आहेत. वऱ्हाडी भाषेतील ही कविता आहे. हंबरून वासर आले चाटते जवा गाय, हंबरून वासर आले चाटते जवा गाय, तिच्यामधी दिसते मले तवा माई माय, तिच्यामधी दिसते मले तवा माई माय. आया बाया सांगतात की मी होतो जेव्हा तान्हा, आया बाया सांगतात की मी होतो जेव्हा तान्हा, दुकायाच्या साली मायचा आटला होता पाना, दुकायाच्या साली मायचा आटला होता पाना. दुकाय म्हणजे दुष्काळ. पिठामध्ये पाणी घालून मले पाजत जाय, पिठामध्ये पाणी घालून मले पाजत जाय, तिच्यामध्ये दिसते मले तवा माई माय, हंबरून वासर आले चाटते जवा गाय, तिच्यामध्ये दिसते मले तेव्हा माई माय. फन काटा येचा येले माय जाई राणी, फन काट्या येचा येले माय जाई राणी, पायात नसे वाहन साधे हिंडी अनवाणी. फनकाट्या वेचायले म्हणजे जे ज्वारी काढल्यावर राहिलेले खाली जे फण असतात ते काढणे. कवीने लिहिलेले आहे की फन काटा येचा येले जाये जवा राणी, पायात नसे वाहन साधी हिंडे अनवाणी. म्हणजे पायात चप्पल नसतानाही ती चप्पल न घालता रानात जात होती. इचू काट्या लेबी तिचा मोजत नव्हता पाय, म्हणजे ती शेतामध्ये असणारा इचू काटा याला ती मोजत नव्हती, अनवाणी शेतामध्ये जात होती. दारू पिऊन रोज मायले मारे मावा बाप, दारू पिऊन रोज मायले मारे मा बाप, थर थर कापे माये तवा लागे तिले धाप, थर थर कापे माय तवा लागे तिले थाप. कसायाच्या दावणीले बांधली जशी गाय, कसायाच्या दावणीले बांधली जशी गाय, हंबरून वासर आले चाटते जवा गाय, तिच्यामध्ये दिसते मले तवा माई माय, तिच्यामध्ये दिसते मले तवा माई माय. सुट्टीमध्ये जवा मी येतो होतो घरी, सुट्टीमध्ये जवा मी येतो होतो घरी, उसनं पासनं आणून खाऊ घाली नाना परी, उसनं पासनं आणून खाऊ घाली नाना परी. जेव्हा कवी सुट्टीमध्ये येत होते तेव्हा त्यांची आई उसनं पासनं करून म्हणजे शेजाराचं उसनं आणून त्यांना विविध प्रकारचे पदार्थ खाऊ घालत होते. करू नको घाई म्हणे पोटभर खाय, करू नको घाई म्हणे पोटभर खाय, तेव्हा मले तिच्यामध्ये दिसते माई माय, तेव्हा मले तिच्यामध्ये दिसते माई माय. बाप मावा रोज लावे मायेच्या माग टुमन, बाप मावा रोज लावे मायेच्या माग टुमन. टुमणे लावणे म्हणजे गऱ्हाण करणे, एका गोष्टीचा फोर्स करणे. बस झालं शिक्षण याचं घेऊ दे हाती रुमन, बाप मावा रोज लावे मायच्या माग टुमन, बस झालं शिक्षणाचं घेऊ दे हाती रुमन. म्हणजे याला वखरावर शेतात काम करायला जाऊ दे बैलजोडीच्या माग. शिकून शानी कुठं मोठा साहेब होणार हाय, कवीचे वडील म्हणतात की कवीचे वडील कवीच्या आईले म्हणतात की हा शिकून का मोठा शहाणा साहेब होणार आहे, याला म्हणजे शेतात जाऊ दे, रुमन घेऊन कष्ट करू दे. माय म्हणे तुम्हाले माया गयाची आहे आण, आण म्हणजे शपथ. माय म्हणे तुम्हाले माझ्या म्हणजे माया गयाची आहे आण, भलतं सलतं सांगून त्याचे भरू नका कान, भलतं सलतं सांगून त्याचे भरू नका कान. भरून येते डोळ्यात तिच्या तापी पूर्णा माय. विदर्भातील नद्या आहेत ह्या तापी आणि पूर्णा माय. आणि त्याची उपमा ही म्हणजे की डोळ्यात त्यांच्या तापी पूर्णा माय दाटून येते, म्हणजे त्यांचे डोळे पाणावतात त्यांच्या आईचे. की माय म्हणे तुम्हाले माया गयाची आहे आण, म्हणजे माझ्या गळ्याची तुम्हाला शपथ आहे, भलतं सलतं असं काही भरून त्याचे कान भरू नका. म्हणून त्यांच्या डोळ्यात पाणी येत होतं, म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की भरून येते डोळ्यात तिच्या तापी पूर्णा माय.
म्हणजे तिचे डोळे पाणावतात. त्यांच्या वडिलांनी काम करायला म्हणजे कवीला जेव्हा ते म्हणतात की काम करायला लावायला, तेव्हा त्यांच्या आईचे डोळे हे पाणावतात, त्यांचे डोळे भरून येतात. बोलता बोलता एकदा तर तिच्या डोळ्यात आलं पाणी. बोलता बोलता एकदा तिच्या डोळ्यात आलं पाणी. म्हणे केव्हा दिसेल सांग मले राजा तुई राणी. म्हणे मला केव्हा दिसेल राजा तुई राणी. या डोळ्यानं पाहीन रे मी दुधावरची साय. या डोळ्यानं पाहीन रे मी तुझ्या दुधावरची साय. तवा मले दिसेल तवा मले दिसते तिच्यामध्ये माई माय. तवा मले दिसते तिच्यामध्ये माई माय. म्हणून वाटते मले तुई भरावं सुखानं ओटी. कवी म्हणतात की म्हणून वाटते मले तुई भरावं सुखानं ओटी. पुन्हा एकदा जन्म घ्यावं माय तुझ्या पोटी. पुन्हा एकदा जन्म घ्यावा माय तुझ्या पोटी. अन ठेवावं माय घट्ट धरून तुये पाय. अन ठेवावं माय घट्ट धरून तुये पाय. तवा मले तिच्यामध्ये दिसते माई माय. तवा मले तिच्यामध्ये दिसते माई माय. हंबरून वासराले चाटते जवा गाय. हंबरून वासराले चाटते जवा गाय. तिच्यामध्ये दिसते मले तेव्हा माई माय. तिच्यामध्ये दिसते मले तेव्हा माई माय. मला ही कविता आहे, ही BA ला होती आणि खूप मार्मिक शब्द या कवितेमध्ये कवीने लिहिलेले आहेत, म्हणून मी ही कविता सादर केलेली आहे. धन्यवाद.